लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सर्व राजकीय पक्ष आता जोरदार तयारीला लागलेत। भाजपनं आघाडी घेत निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रातली आपली पहिली यादी प्रसिद्ध केली। त्यापाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं देखील आपली उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली। शिंदेंच्या शिवसेनेने देखील आपल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली। पण राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही पक्षांच्या वतीनं अद्यापपर्यंत अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये। अजित पवार यांच्याकडनं शिरूरमधून शिवाजी आढळराव पाटील आणि रायगडमधून सुनील तटकरे लढणार असं खुद्द अजितदादा यांनी सांगितलं असलं तरी अद्यापपर्यंत तरी यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात देखील तेच चित्र आहे। बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांनी आता प्रचार सुरू जरी केला असला तरी यादीचा अजून पत्ता नाहीये। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या याद्या कधी तयार होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। दरम्यान कुठल्या पक्षाचे किती उमेदवार जाहीर झालेत हे आपण पाहतोय। भाजपचे 24 उमेदवार जाहीर झालेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 17 उमेदवार, राष्ट्रवादीचे अद्यापपर्यंत यादी आलेली नाहीये। तर काँग्रेसचे 12 उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेचे 8 उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची अद्यापपर्यंत पहिली यादी सुद्धा आलेली नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।